ठीक आहे. जॉमेट्रिक मीन, थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन हा पण खूप महत्वाचा आहे. ह्याच्यावर पण एक्झाम्पल तर मल्टिपल चॉईस मध्ये किंवा डायरेक्ट 2 मार्क्सचा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. तर यामध्ये काय आहे, तर ही जी परपेंडिक्युलर ड्रॉ केली आहे, हा राईट अँगल ट्रायंगलच आहे. त्यामध्ये क्यूएस परपेंडिक्युलर ऑन आरपी म्हणजे हायपोटेनस वर इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केली. सो ही जी अल्टिट्यूड त्याला म्हणणार आहे आपण, अल्टिट्यूड म्हणजेच क्यूएस चा स्क्वेअर इज इक्वल टू पीएस इंटू एस आर आहे. ठीक आहे. हे खूप महत्वाचे लक्षात ठेवा. बघा, पीएस इंटू एस आर, पीएस इंटू एस आर म्हणजे जिथे परपेंडिक्युलर ड्रॉ केले त्याचे जे दोन पार्ट तयार झाले त्या दोन पार्टचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला आणि मग क्यूएस काढण्यासाठी त्याचं स्क्वेअर रूट काढायचंय. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. पायथागोरस थिअरम बघा, खूप महत्वाचा आहे. पायथागोरस थिअरम ऍज इट इज प्रूफ डायरेक्ट येऊ शकतो. इन राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड, प्रूफ दिस, अशा टाईपनी तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो पूर्ण डायग्राम गिवन टू प्रूफ कन्स्ट्रक्शन प्रूफ हे सगळं तुम्हाला सिस्टमॅटिक लिहायचं आहे. तर तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहे. 4 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये हा मोठा क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. ठीक आहे. सो व्यवस्थित करून जा. त्यानंतर एकच एक्सरसाइज जी पहिली तुम्हाला आहे फक्त, त्यामध्ये पायथागोरस ट्रिपलेट आहे पहिल्यांदा. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन जॉमेट्रिक मीन आहे. थर्ड वन ऑल्सो जॉमेट्रिक मीन. फोर्थ एक्झाम्पल 30, 60, 90 चा थिअरम वापरायचा आहे. फिफ्थ एक्झाम्पल मध्ये 45, 45, 90 चा थिअरम वापरायचा आहे. त्यानंतर फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनली स्टे. आता ह्या केस मध्ये बघा स्क्वेअर आहे, तो स्क्वेअर म्हणजेच त्याचे ऑल अँगल्स 90 डिग्री आहे आणि तुम्हाला इथे डायगोनल दिलाय. आता डायगोनल दिल्यानंतर ह्या दोन साइड तर म्हणजे सगळ्या साइड इक्वल असतात स्क्वेअरच्या आणि ह्यात जर आपण ट्रायंगल एबीसी कन्सिडर केला तर त्यामध्ये दोन साइड इक्वल झाल्या तर हा अँगल येणार 45 आणि हा 45. सो 45, 45 थिअरम तुम्हाला इथे वापरून तुम्ही करू शकता. हा डायगोनल तुमचा 10 आहे, तर तुमची साइड काय येईल, तर साइड काय असणार आहे, ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. ठीक आहे. म्हणजे 10/√2 असं. मग आता ह्याला तुम्ही रॅशनलाइज करायचं, √2 नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. मग येईल 10√2/2 म्हणजे 2 5 जा 10. सो आपल्याला आन्सर मिळालं 5√2. हा झाला, ही झाली साइड, फक्त सिंगल साइड आली. आता तुम्हाला काय माहिती आहे, काढायचंय पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय, तर 4 इंटू साइड म्हणजे 4 इंटू पेरिमीटर इज इक्वल टू 5√2. 4 इंटू 5√2, 4 5 जा 20, 20√2 आन्सर आहे. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. त्यानंतर हे 7th एक्झाम्पल मध्ये बघा, इथे तुम्हाला जीएफ दिले म्हणजेच काय दिले, अल्टिट्यूड दिले. तर तुम्ही जॉमेट्रिक मीन वापरून काय काढू शकता, आधी इजी. तुम्हाला इथे पहिल्यांदा इजीच फाइंड आउट करायचे. नीट लक्ष देऊन ऐका. इजी काढल्यानंतर तुम्हाला काढायचे एफडी. एफडी म्हणजेच बघा एफ जी डी, हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय तुम्हाला. बाय युझिंग पायथागोरस तुम्ही एफडी काढू शकता. म्हणजेच एफडी चा स्क्वेअर इज इक्वल टू एफ जी स्क्वेअर प्लस जी डी स्क्वेअर. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला पायथागोरस थिअरम वापरायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर ईएफ चा स्क्वेअर, अगेन यू हॅव टू यूज पायथागोरस थिअरम. ईजीएफ हा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करायचा. पायथागोरस थिअरमनी तुम्ही ईएफ फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इन डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल. आता तुम्हाला माहिती आहे रेक्टँगल मध्ये पण ऑल अँगल्स 90 डिग्री असतात. ठीक आहे. तुम्हाला लेंथ दिली आहे 35 आणि ब्रेथ दिली आहे 12. तुम्हाला हायपोटेन्यूज काढायचं आहे, डायगोनल काढायचं आहे. म्हणजेच अगेन यू हॅव टू यूज हिअर पायथागोरस थिअरम. एबीसी राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करायचा. AC इज द हायपोटेनस. So by using Pythagoras theorem you can find out the value of its diagonal. लक्षात येतंय. नेक्स्ट आहे 9th वन. आता हे थोडंसं लेंदी एक्झाम्पल आहे. मी माझं जे युट्यूबचे चॅनल आहे त्यामध्ये हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले, तुम्ही एकदा चेक करू शकता. इथे पण पायथागोरस थिअरम वापरायचे. फक्त दोन वेगवेगळे ट्रायंगल कन्सिडर करून एकमेकांशी कोरिलेट करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. सोपं आहे.
पण 4 मार्काला एक्झाम मध्ये विचारण्याचे चान्सेस आहे. सो हे रिवाइज करा. त्यानंतर सेकंड आहे, वॉल ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ द स्ट्रीट आर पॅरलल टू ईच अदर. आता ही डायग्राम फक्त मी काढून देते तुम्हाला. वॉल ऑफ द 2 बिल्डिंग्स, 2 बिल्डिंग्स आहेत अशा. Street are parallel to each other. The ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of building of the height 4 meter. On turning the ladder over the other side of the street, the top touches the window of other building. आता एकाची बिल्डिंगची हाईट 4.2 आहे, एकाची हाईट 4 आहे. ठीक आहे. आणि ही लॅडर आहे. ठीक आहे. तर एक लॅडर त्यांनी काय सांगितलंय की लॅडर इज 5.8 टचेस द, ही लॅडर आहे सपोज, टचेस द स्ट्रीट ऑन सच दॅट इट्स टॉप रिचेस द विंडो ऑफ बिल्डिंग 4, म्हणजे 4 मीटर हाईटच्या बिल्डिंगला ती टच करते. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साइड, म्हणजे हीच लॅडर त्यांनी जेव्हा दुसरीकडे त्यांनी अशी उलटी फिरवली, म्हणजे तर त्या लॅडरची हाईट तर सेम राहणार आहे 5.8, पण इट टचेस द विंडो ऑफ अदर बिल्डिंग विच इज 4.2, म्हणजे ह्याची हाईट 4.2 आहे दिस साइड. आणि तुम्हाला काय काढायचंय, फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट, म्हणजे हे डिस्टन्स काढायचे. सो तुम्ही ते 2 पायथागोरस थिअरम वापरू, म्हणजे 2 ट्रायंगल वापरायचे, एबीसी आणि इथे PQC. या 2 ट्रायंगल मध्ये जर पायथागोरस वापरला, एबीसी मध्ये तुम्हाला BC मिळेल, PQC मध्ये जर तुम्ही पायथागोरस वापरला तुम्हाला CQ मिळेल, आणि मग दोघांची ऍडिशन केली की 2 रस्त्यांमधलं तुम्हाला अंतर समजेल. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. हा झाला पायथागोरस थिअरम फर्स्ट एक्सरसाइज. हे 10 एक्झाम्पलच फक्त तुम्हाला एक्झाम मध्ये, बाकी सगळा सिलेबस रिड्यूस आहे. त्यानंतरचा नेक्स्ट आणि खूप महत्वाचा लेसन सर्कल, जो मुलांना अजिबात आवडत नाही, पण सगळ्यात म्हणजे सोपा लेसन आहे. फक्त थोड्याशा काही प्रॉपर्टीज किंवा थिअरम जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे त्या लेसन मध्ये. थर्ड लेसन सर्कल. हो. आता ह्या लेसन मध्ये पहिलाच एक्सरसाइज आहे, पहिला थिअरम खूप महत्वाचा आहे, म्हणजे टँजंट थिअरम. टँजंट थिअरम म्हणजे सर्कलला एका सिंगल पॉइंट मधून आपण काय करू शकतो, टँजंट ड्रॉ करू शकतो. आणि ते एका पॉइंट मधून एकच टँजंट जाते. हा पण तुम्हाला मल्टिपल चॉईस मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. टँजंट इन एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. त्या एका पॉइंट मधून आपण एक टँजंट ड्रॉ करू शकतो. आता टँजंट म्हणजे काय, तर ज्या पॉइंट मध्ये ती जाईल सर्कलला, जी सेगमेंट सर्कलला टच करते त्या पॉइंटशी रेडियस सोबत जो अँगल जो तयार होतो ना, तो 90 डिग्री असतो. हा खूप महत्वाचा थिअरम, लक्षात ठेवा. हा थिअरम मोस्टली तुम्हाला प्रूफ करायला नाही विचारणार, फक्त ह्याचा वापर करून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला येईल. ठीक आहे. त्यानंतर हा सेकंड महत्वाचा थिअरम, हा तुम्हाला कदाचित प्रूफला एक्झामला विचारला जाऊ शकतो, टँजंट सेगमेंट थिअरम. आता यामध्ये काय, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे बाहेरच्या पॉइंट मधून जर सर्कलला आपण 2 टँजंट ड्रॉ केल्या तर त्या टँजंट काय असणार आहेत, इक्वल असणार आहे. तर हा थिअरम एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकेल. आता बघा, PA रेडियस ऑफ सेम सर्कल, म्हणजे इथे आता दुसरी रेडियस काय, AQ, म्हणजे तुम्हाला इथे AQ लिहायचंय, सेगमेंट AQ. ठीक आहे. AD इज इक्वल टू AD, ह्याचं रिझन काय, कॉमन साइड. सो आणि त्यात दिलंय APD इज इक्वल टू AQD, हा अँगल 90 डिग्री आहे. आत्ताच आपण सांगितलं टँजंट थिअरम 90 डिग्री. सो आता बघा, दिस साइड, हा अँगल, ही साइड, ही आपल्याला इक्वल दाखवायची आहे आणि ही आपण कॉमन लिहिली, म्हणजेच हे दोन ट्रायंगल हायपोटेन्यूस साइड टेस्टनी कॉन्ग्रुएंट झाले. आणि DP इज इक्वल टू DQ काय लिहिणार, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल.
ठीक आहे, असा ऍक्टिव्हिटी बेस्ड कदाचित विचारला जाऊ शकेल क्वेश्चन. हे दोन थिअरम या पहिल्या एक्सरसाइजच्या आधीचे महत्वाचे थिअरम्स आहेत. टँजंट थिअरम आहे, टँजंट सेगमेंट थिअरम. आता पहिला क्वेश्चन बघा, यामध्ये तुम्हाला विचारलंय की हा अँगल काय, CAB. यू कॅन डायरेक्टली सांगू शकता तुम्ही 90 डिग्री, टँजंट थिअरम. ठीक आहे. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ C फ्रॉम द लाईन AB? हे काय, रेडियस, रेडियस ऑफ ए सर्कल. रेडियस काय दिले त्यांनी, 6. टँजंट थिअरम वरूनच तुम्ही म्हणू शकता की हा ही रेडियस आहे आणि ती 6 सेंटीमीटर आहे. AB is 6. त्यांनी आता AB is 6 दिले ऑलरेडी, गिवन आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ BC. आता बघा, ह्या केसमध्ये तुम्हाला माहिती हा 90 डिग्री आहे, AB is 6, AC is 6. सो दिस इज आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. सो इथे 45 तुम्ही वापरून काय काढू शकता, BC ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तुम्हाला माहिती आहे AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू 1/√2 टाइम्स ऑफ BC. पण इथे आपल्याला हे 6 माहिती आहे. सो 1/√2 BC म्हणजेच तुम्हाला BC ची व्हॅल्यू काय मिळेल, तर 6√2. ठीक आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC? ABC इज इक्वल टू 45 डिग्री बिकॉज इट इज अ आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. सो तुम्ही म्हणू शकता ABC इज 45 डिग्री. अशा पद्धतीने पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा, त्यांनी OR दिले. OR इज 10 and radius is 5. अगेन हे पण 5 येणार. आता आपल्याला विचारले MR. सो दिस अँगल इज 90 डिग्री. आपल्याला माहिती आहे टँजंट थिअरम आहे. सो बाय युझिंग पायथागोरस थिअरम तुम्ही काय करू शकता, MR ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. किंवा इथे तुम्ही 30, 60, 90 चा थिअरम सुद्धा वापरू शकता. फक्त हे तुम्हाला म्हणतात ना आय विजन, म्हणजे तुम्हाला बघता क्षणी कळालं पाहिजे. आता बघा, इथे हायपोटेन्यूज 10 आहे, हायपोटेन्यूज 10 आहे, तर आणि ही साइड दिसते तुम्हाला, ही 5 आहे, म्हणजे त्या हायपोटेन्यूजच्या हाफ आहे. तर आपण कुठला थिअरम वापरू शकतो, 30, 60, 90. बिकॉज 30 ची साइड काय असते, हायपोटेन्यूजच्या हाफ असते. सो दिस अँगल काय असणार आहे, 30 डिग्री. मग हा उरलेला 60 डिग्री. मग 60 ची ऑपोजिट साइड काय येणार, 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज, येणार 5√2. ठीक आहे. सो हा अँगल 30 आला, हा अँगल 30 आला. टोटल तुम्हाला इथे विचारलंय 60 डिग्री. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल. कळतंय का? तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, त्यांनी विचारलंय की हा बायसेक्टर आहे, हे प्रूफ करायचंय. मग बायसेक्टर हे प्रूफ करण्यासाठी आपण काय करायचंय, तर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी काय करायचं, तुम्हाला माहिती आहे हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे, टँजंट थिअरम. रेडियस ऑफ सेम सर्कल and QOR is the common side. So these two triangles are congruent by which test? तर hypotenuse side test. आता इथे आपण congruent म्हणतोय बरं का, सिमिलर नाही. तो कॉन्ग्रुएंट आहे, त्यामुळे मग त्याचे उरलेले सगळे अँगल आणि उरलेल्या सगळ्या साइड पण काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. आणि त्याचं रिझन काय लिहिणार तुम्ही, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि त्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की OR काय आहे, तर बायसेक्टर आहे. ठीक आहे. फोर्थ एक्झाम्पल मध्ये बघा, what is the distance between two parallel tangent of a circle having radius 4.5? आता बघा, हा सर्कल आहे, ह्या सर्कल मध्ये ही एक टँजंट आहे आणि ही एक टँजंट आहे. ठीक आहे. ह्या दोन टँजंट मधलं पॅरलल सांगितल्यामुळे आपण असंच ड्रॉ करू शकतो, बरोबर. दोन टँजंट मधलं डिस्टन्स 4.5, इथे 4.5 रेडियस. मग 4.5 प्लस 4.5 असं सिंपल डायग्राम कडून तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट थिअरम, नेक्स्ट एक्सरसाइज बघूया आता. आता टू सर्कल टचेस इच अदर. आता त्याच्यावर पण एक्झाम मध्ये क्वेश्चन मल्टिपल चॉईस मध्ये पण अगेन येऊ शकतो, किंवा 2 मार्क्सचा सेपरेट क्वेश्चन सुद्धा विचारला जाईल. हा 3.2 एक्सरसाइज मध्ये जर तुम्ही बघितलं, तर दोन सर्कल एकमेकांना जर इंटरनली टच असतील, इंटरनली टच असतील म्हणजे असे असतील,
ठीक आहे असे. सो त्यांच्या रेडियस मधलं डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करणार, तर R2 मायनस R1 डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स कसं करणार, R2 मायनस R1. इफ द टू सर्कल टच इच अदर एक्सटर्नली म्हणजे असे असतील तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करणार, R1 प्लस R2. लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला बघता क्षणी कळेल. आणि जॉमेट्री मध्ये एक महत्वाचा पॉइंट जो खूप महत्वाचा आहे, तर डायग्राम. कुठलंही एक्झाम्पल म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री असू दे, कन्स्ट्रक्शन तर मध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायच्याच आहेत. सर्कल, पायथागोरस, एरियाज ऑफ ट्रायंगल, सिमिलॅरिटी, सगळ्या लेसन मध्ये तुम्ही डायग्राम जर काढली तर तुम्हाला जास्त सोप्या पद्धतीने ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. खूप महत्वाचा पॉइंट आहे की जॉमेट्री मध्ये डायग्रामला खूप इम्पॉर्टन्स आहे. इव्हन कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये सुद्धा तुम्ही डायग्राम काढल्याशिवाय जास्ती सोप्या पद्धतीने सॉल्व्ह नाही करू शकत एक्झाम्पल. सो लक्षात ठेवायचे की जिओमेट्री मध्ये आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलला जरी डायग्राम काढायला लागली तरी तुम्ही काढा, तुम्ही रफ काढा ती किंवा ती पटकन पेनाने काढा. श्रेया विभोर आलाच नाही का ग? थोडा वेळच होता. त्याला मेसेज कर ना. त्याच्या मम्मीला फोन केला तर बाहेर गेलाय बोलते. ठीक आहे, पहिले 2-3 एक्झाम्पल कळाले ना जे इंटरनली आणि एक्सटर्नली टच करतात. त्यानंतर ही 4th आणि 5th एक्झाम्पल मध्ये एक एक्झाम्पल यायचे भरपूर चान्सेस आहेत 4 मार्क्स मध्ये अगेन. 4th आणि 5th. ठीक आहे, या पहिल्यामध्ये 4th मध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, आधी त्या 2 लाईन पॅरलल दाखवायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला आधी ह्या AP आणि PR, RQ आणि QB रेडियस ऑफ सेम सर्कल आहे, त्याच्यानुसार ते 2 ट्रायंगल आयसोसेलस ट्रायंगल हे दाखवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे दाखवायचं आहे की A आणि R इक्वल आहे. त्यानंतर हा R आणि हा B इक्वल आहे आणि हा R आणि हा इकडनं हा व्हर्टिकली अपोजिट आहे, सेम आहे. त्यामुळे हा A आणि हा B इक्वल झाला. आता जो Z तयार झालाय म्हणजेच अल्टरनेट अँगल टेस्ट वरून तुम्ही म्हणू शकता AP पॅरलल टू QB असं हे सिस्टमॅटिक वेने तुम्हाला प्रूफ करायचंय. अल्टरनेट अँगल टेस्टनी ते दोन अँगल इक्वल आले, त्यामुळे मग त्या 2 लाईन पॅरलल आहे. हे आपण प्रूफ केलं. ठीक आहे, मग त्याच्यात ते प्रूफ केल्यानंतर मग हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचं सोपं आहे तुम्हाला. अँगल A इज इक्वल टू अँगल B, R is equal to R, vertically opposite angle. Therefore, these two triangles are similar by angle test. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी दिले PAR 35 दिलाय. PAR हा 35 दिलाय म्हणजेच हा B पण 35 होणार. हा 35 आहे तर मग हा R पण 35 होणार. मग 35 प्लस 35 70 म्हणजे हा उरलेला किती असणार, 180 मायनस 70 म्हणजेच 110. तो आपल्याला हा Q अँगल मिळाला 110. कळलं, अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे बरं का हे. तेच जर आता तुम्ही ही पुढची डायग्राम जर बघितली, ही पण महत्वाची आहे. यामध्ये बघा काय करायचंय, यामध्ये आपण हे कन्स्ट्रक्शन करायचं, इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करायची अशी. ही परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर APDC हा रेक्टँगल तयार होतो. ठीक आहे, तुम्हाला काय काय दिलंय त्यांनी, रेडियस दिली ही 4 आहे आणि ही टोटल रेडियस आहे 6. ठीक आहे, आता हे CA आणि हे DP ऑपोजिट साइड ऑफ रेक्टँगल इक्वल, त्यामुळे हे 4 आलं म्हणजे हे उरलेलं PB आलं 2. ठीक आहे, आता इथे 2 टच आहे, सर्कल एकमेकांना एक्सटर्नल पॉइंट मध्ये टच आहेत म्हणजे हे 4 आहे, हे 6 आहे म्हणजे टोटल AB आलं 10. आता बघा राईट अँगल ट्रायंगल आपण कसा वापरतोय, ट्रायंगल PBA मध्ये अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री आहे. मग पायथागोरस थिअरम वापरताना आपण काय करणार, तर AB चा स्क्वेअर इज इक्वल टू PB स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. ठीक आहे, आता AB आपल्याला माहिती आहे 10 स्क्वेअर इज इक्वल टू PB माहिती आहे 2 चा स्क्वेअर प्लस AP आपल्याला काढायचे. ठीक आहे, सो 100 मायनस 4
इज इक्वल टू AP स्क्वेअर. म्हणजेच काय आलं 100 - 4 इज 96. 16 6 जा बरोबर ना. म्हणजे आपला आन्सर काय येईल 4√6 AP. बरोबर आहे का श्रेया? 4√6 आन्सर आहे ना याचं. हा. म्हणजे तुम्हाला जर AP 6√6 4√6 मिळालं तर CD पण काय असणार आहे 4√6. अशा पद्धतीने 2 एक्झाम्पल रिवाइज करा. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला बघायचं आता ओके आर्क्स ऑफ ए सर्कल. मेजर आर्क, मायनर आर्क, कुठलीही कॉर्ड, सेंट्रल अँगल. आता बघा इकडे हा सेंट्रल अँगल आहे. जो अँगल सेंटरशी केलेला असतो ना त्याला आपण सेंट्रल अँगल म्हणणार आहे. सेंट्रल अँगल आणि त्याचा करस्पॉन्डिंग आर्क ह्याचं मेजरमेंट काय असतं सेम असतं. ठीक आहे. आणि जर तुम्हाला मायनर आर्क मार्क माहित असेल आणि मेजर आर्क काढायचं असेल तर आपण काय करणार 360 मायनस मायनर आर्क अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जे थिअरम तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत ते ऍज अ ऍक्टिव्हिटी बेस्ड टाईप तुम्ही करून घ्या. द कॉर्ड्स ऑफ ए करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रुएंट आर्क ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जर आर्क इक्वल असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड्स पण इक्वल असतात. आणि इफ कॉर्ड्स आर इक्वल देन करस्पॉन्डिंग आर्क्स ऑल्सो इक्वल. हे 2 थिअरम आहेत एकमेकांच्या जवळच आहेत बघा. हे दोन्ही थिअरम तुम्ही बघा, प्रॅक्टिस करा सॉल्व्ह करायची, येऊ शकतात एक्झाम मध्ये. हम्म. 3.3 एक्सरसाइज बघा. आता ह्यामध्ये त्यांनी काय दिलंय ECF हा अँगल दिलाय 70 डिग्री. ठीक आहे. DGF हा आर्क दिलाय 200. आता हा अँगल जर C 90 डिग्री असेल, सॉरी 70 डिग्री असेल तर हा आर्क पण काय येणार आहे EF इज ऑल्सो 70 डिग्री. आताच आपण बघितलं सेंट्रल अँगल आणि त्या आर्कचं मेजरमेंट सेम असतं. ठीक आहे. आणि मग आता उरलेला DE कसा काढणार आपण तर 200 + 70 म्हणजे आला 270. सो हा मायनर आर्क कसा येणार तर 360 मायनस 270 किती आला 90 डिग्री. म्हणजे हा आर्क पण 90 आणि हा आलेला अँगल पण 90. म्हणजे DE तुम्हाला मिळाला. आता DEF कसा काढणार DEF तर 90 + 70. इतकं सोपं आहे एक्झाम्पल. नेक्स्ट बघा आता ओके. आता इथे दिसते तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हा इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे हा अँगल 60, हा अँगल 60, हा अँगल 60 किंवा ह्या ऑल साइड्स इक्वल आहेत. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या ऑल साइड्स आर इक्वल म्हणजेच त्या कॉर्ड झाल्या सर्कलच्या बरोबर. आणि इफ 3 कॉर्ड्स आर इक्वल देन करस्पॉन्डिंग आर्क्स ऑल्सो इक्वल. डायरेक्ट तुम्ही इथे ऍज इट इज तो थिअरम जो आता आपण जस्ट मी तुम्हाला बघितला की ऍक्टिव्हिटी मध्ये विचारला जाऊ शकतो तोच थिअरम लिहायचा की द करस्पॉन्डिंग chords of a circle are equal then corresponding arc also equal. So directly तुम्ही लिहू शकता arc RQ is equal to arc QS is equal to arc RS. ठीक आहे. आता बघा एकतर हा अँगल 60 आहे बरोबर. हा अँगल जर 60 असेल तुम्हाला माहितीये की टोटल आर्कचं मेजरमेंट किती आहे 360 आहे बरोबर. सो जर आपण म्हणू शकतो असं आर्क RS प्लस आर्क QS प्लस आर्क QR इज इक्वल टू 3x सॉरी 330. म्हणजेच हा x आहे x प्लस x इज इक्वल टू 360. सो 3x इज इक्वल टू 360. So x is equal to 360 divided by 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 0. So आपल्याला मिळालं 120. कळालं?
तो अशा पद्धतीने आपण QRS आपल्याला 120 काढायचंय. QRS म्हणजे हा 120 आहे, हा 120 आहे. तो टोटल किती झाले 240. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. कळलं? नेक्स्ट वन खूप इझी आहे. हे केलंय तुम्ही ऑलरेडी. फक्त एकदा रिवाइज करा. AC गिवन काय आहे? AB इज इक्वल टू CD. पण AB म्हणजेच काय? हे बघा. AC प्लस CB आणि CD म्हणजेच काय? CB प्लस BD. CB कट झाले. तो AC इज इक्वल टू BD. झालं का प्रूफ? सोपं आहे. सर्कल लेसन खूप इझी आहे. फक्त थिअरम आणि प्रॉपर्टीज जॉमेट्री सोपं आहे ऍक्च्युली. जर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आता हे जे सेकंड एक्झाम्पल आहे ना हे तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता. वेगवेगळ्या मेथड तुम्ही वापरू शकता. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज वेगवेगळे थिअरम वापरून तुम्ही तेच एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ह्याचं तुम्हाला फ्रीडम आहे जॉमेट्रीमध्ये. ठीक आहे. असं स्पेसिफिक नाही की यू हॅव टू डू बाय दिस मेथड ओनली असं नाहीये. जसं आपण अल्जेब्रामध्ये तुम्ही बघितलं इफ तुम्हाला क्वेश्चन विचारलाय क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा बाय फॉर्म्युला मेथड तर तुम्हाला तीच मेथड वापरायला लागते. तुम्ही दुसरी वापरू शकत नाही. सो ते सगळं तुम्हाला इथे जॉमेट्रीमध्ये त्याचं फ्रीडम आहे. यू कॅन डू बाय एनी मेथड बाय युझिंग एनी थिअरम. ठीक आहे. थर्ड एक्सरसाइज झाली आपली. त्यानंतर महत्वाचा थिअरम आहे इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम मध्ये जसं आता आपण सेंट्रल अँगल बघितला की नाही. म्हणजे आपण काय बघितलं हा सेंटर असेल. हा जर अँगल 60 असेल तर हा आर्क पण काय असतो 60. तेच जर हा अँगल आपण त्यामध्ये इन्स्क्राइब्ड केला तर हा जो आर्क आहे त्या आर्कचा हा अँगल काय असतो हाफ असतो. एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. बघा थिअरम मध्ये त्यांनी सांगितलं असेल इन्स्क्राइब्ड अँगल. हे बघा BAC the measure of an inscribed angle is half the measure of its arc intercepted by it. म्हणजे BAC हा जो अँगल आहे हा त्यांनी केलेल्या BDC या आर्कच्या काय असणार आहे हाफ असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा थिअरम आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल जो पण अतिशय इम्पॉर्टंट आहे सर्कल मधला. यामध्ये बघा थिअरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD is 180. Supplementary means addition of two angles is 180. Angle C, angle A plus angle C is equal to 180. आता इथे बघा ADC, angle ADC मी कुठला आर्क इंटरसेप्ट केलाय ABC. ठीक आहे. हा थिअरम प्रूफ करा एक्झाम मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता जो आपण इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम वापरला त्याचाच वापर इथे करायचा आपल्याला आणि मग सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थिअरम प्रूफ करायचा. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये काय सांगितलं त्यांनी इफ द क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल देन ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे दोघांची ऍडिशन काय असणार आहे 180 असणार आहे. ऑपोजिट अँगलची ऍडिशन 180 असणार आहे. हे तुम्हाला इथे प्रूफ करायचंय. त्यानंतर एक्सरसाइज मध्ये आणि एक हे दोन पॉइंट्स आहेत ते पण लक्षात ठेवा. AEC अँगल AEC कसा फाइंड आउट करायचा आणि अँगल CEB ह्या दोन प्रॉपर्टीज कदाचित तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे 2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याच्यावर. आणि अजून एक 10th प्रॉपर्टी ही बघा दिस वन BED ऍक्च्युली बाहेरचा अँगल आहे दिसत नाही इथे डायग्राम मध्ये पण मग तो काय BD मायनस AC बाहेर दोन लाईन एकमेकांना बाहेर इंटरसेक्ट झाल्यात. सो तो अँगल BAD इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क BD मायनस AC. असं सॉल्व्ह करायचं ते एक्झाम्पल.
आता ह्या एक्सरसाइज मध्ये जर तुम्ही बघितलं, हे बघा आता द कॉर्ड इक्वल टू द, तर बघा त्यांनी सांगितलंय की ह्या रेडियस तर इक्वलच आहे सर्कलच्या आणि कॉर्ड पण इक्वल आहे, म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. सो हा ओ अँगल 60 आहे, म्हणजे एओबी 60 झाला. त्यानुसार एसीबी 30 डिग्री इन्स्क्राइब्ड अँगल आहे, सो 30 डिग्री. आर्क एबी 60 डिग्री आणि एसीबी 360 मायनस 60, म्हणजे मायनर आर्क इज इक्वल टू मेजर 360 मायनस मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मायनर आर्क, म्हणजे 300 आलं. ठीक आहे, अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. सेकंड एक्झाम्पल ट्राय करा तुम्ही, तशाच पद्धतीने करायचंय. आता हा MRPN सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, तुम्हाला माहिती आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये ऑपोजिट अँगल्स आर 180, म्हणजेच 5x मायनस 13 प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 180. हे सॉल्व्ह करून तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. x ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर त्या अँगल मध्ये सबस्टिट्यूट करून तुम्हाला अँगल R आणि अँगल N तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. एनी रेक्टँगल इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता रेक्टँगलचं तुम्हाला माहिती आहे ऑपोजिट अँगलची ऍडिशन केली 90 90 180, इकडचे 90 90 180. सो वी कॅन से दॅट द रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बिकॉज ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. तसंच ह्या दोन, आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की त्या दोन प्रॉपर्टी 9th आणि 10th जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरचे बेस्ड हे दोन एक्झाम्पल आहेत. सेम फक्त तो फॉर्म्युला वापरायचा आणि यू हॅव टू पुट दी व्हॅल्यूज अँड सिम्पल कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि ह्यामध्ये हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हे दाखवायचंय तुम्हाला. मग त्यामध्ये तुम्हाला WZPT मध्ये ऑपोजिट अँगल 90 आले की त्याला आपण म्हणू शकतो की इट इज अ सायक्लिक. ठीक आहे, अशा पद्धतीने ते करायचं. आणि एक मगाची छोटीशी प्रॉपर्टी तुम्हाला एक्सप्लेन करायची राहिली, ती सांगते मी. त्याचा पण इथे वापर करायचा कॉन सायक्लिक साठी. If 2 points on a given line subtend equal angle at two distinct points which lie on the same side of a line, then the 4 points are concyclic. ठीक आहे, हे बघा डायग्राम बघा. ही प्रॉपर्टी ऍज इट इज, म्हणजे हा थिअरम ऍज इट इज तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना वापरायचे. ABCD आर कॉनसायक्लिक, दॅट इज ABCD इज सायक्लिक. दिस थिअरम कॅन बी प्रूव्ड इन डायरेक्ट मेथड. ठीक आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्टली हे वापरू शकता थिअरम, म्हणून ते कॉनसायक्लिक आहे. त्यांनी इक्वल ती लाईन आहे आणि त्यांनी ते इक्वल अँगल केले, ते झाले कॉनसायक्लिक. म्हणजे ABCD हे झाले कॉनसायक्लिक, म्हणजे द ABCD इज सायक्लिक असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने सर्कल लेसन ऑलमोस्ट कव्हर केलंय मी. ठीक आहे.